नाही बुद्धी असूनही चालत नाही तया समान म्हणावे काय. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मी 9 वर्षाचे होते तेव्हा त्यामध्ये माझा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला. ज्यांना मी शेठजी म्हणायचे ते माझा धनी. त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. माझा हात थरथर कापायचा. या थरथरणाऱ्या हाताला शेठजीने आधार दिला आणि मला लिहायला शिकवलं. शेवटी शेठजीची सावित्री शिकली आणि भारताची पहिली महिला शिक्षिका झाली. बाई शिकली म्हणून लोक नाव ठेवायची, पण तो दिवस उगवला आणि त्या पुण्याच्या भिडेवाड्यात आम्ही मुलींसाठी पहिली शाळा काढली. पण शाळेत शिकवणार कोण? मग मी हट्ट केला आणि टाकला पहिला पाऊल पुढे. रस्त्याने जाताना लोक शेणगोटे मारायचे. एक माणूस पुढे आला आणि म्हणतो कसा, ए बाई, माग फिरायचं नाही तर आबरू गमावशील. असा उचलला हात आणि दिला त्याच्या थोबाडीत. तेव्हापासून माझा सर्वांवर वचक बसला. वचक बसला आणि आनंद होता आणि आया बाया शिकत होत्या. म्हणून म्हणते मुलींनो, शिक शिक पोरी तू काहीतरी. शिक शाळा, शिक्षण हा जीवनाचा तिसरा डोळा. बरं, हे लक्षात असू द्या. मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. धन्यवाद.